तास उरलेला आहे आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ते अजून देखील प्रचार रॅलीमध्ये आहेत। शेवटचा हा प्रचाराचा टप्पा म्हणावा लागेल। आपल्यासोबत भाजपचे आमदार निरंजन डावकरे आहेत, महायुतीचे उमेदवार देखील आहेत। सर, काय सांगाल, प्रचारादरम्यान कसा मतदारांचा आतापर्यंत तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे? शेवटचा अर्धा तास उरलेला आहे। लोकांचा फार चांगला रिस्पॉन्स या पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भेटलाय आणि 1 नंबर प्रभागापासून ते 33 नंबर प्रभागापर्यंत लोकांचा कल आणि त्यांचं मत हे निश्चितपणे महायुतीकडेच आहे, हे स्पष्टपणे दिसून येते। आणि त्याच्यामुळे या वेळेस ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये 1 नंबर आणि 33 नंबर पर्यंतच्या सगळ्या प्रभागांमध्ये 100पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येताना हे स्पष्ट चित्र आहे आणि ते निश्चितपणे होईल। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आवर्जून 3 मुस्लिम उमेदवार उतरवलेत, ज्याच्या माध्यमाने निश्चितपणे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस आम्ही मुस्लिम समाजाचा जो मतदारसंघ आहे, बहुल जो मतदारसंघ आहे, त्याच्यामध्येही भारतीय जनता पार्टी आहे ते उमेदवार हे निवडून येते। मतदानाच्या दिवसाचा आता सगळ्यांना आतुरता लागलेली आहे। काय वाटतं, काय चित्र असेल मतदानाच्या दिवशी? मतदानाच्या दिवशी निश्चितपणे लोक फार आपल्या माध्यमांनी खरं तर मी लोकांना अपील करेन की आपण जास्तीत जास्त येऊन मतदान करावं, कारण हा आपला अधिकार आहे आणि लोकांचं मत हे निश्चितपणे अगदीच निकेश, हा अखेरचा टप्पा आहे आणि सगळ्या